नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा हा 5 मे पासून वितरण होणार आहे. पण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे कोणते जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहेत, संपूर्ण माहिती पाहणार. पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही तुमचे नुकसान झाले त्यामुळे पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि हा पीक विमा आता वितरण बी होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये वितरण झालेलं आहे, काही जिल्ह्यांमध्ये राहिलेलं आहे आणि काही जिल्ह्यांचं बाकी आहे. आता हे बाकी का आहे तर शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या जिल्ह्यांची क्लेम कॅल्क्युलेशन पार पडलेलं आहे त्या जिल्ह्याचा पीक विमा वितरण होत आहे. 20 मार्चपासून क्लेम कॅल्क्युलेशनची सुरुवात झाली होती. तर आता क्लेम कॅल्क्युलेशन संपल्यानंतर आता हे पैसे तुमच्या खात्यावर येत आहेत. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला पीक विमाच मंजूर नाही किंवा आम्हाला मिळणार का नाही का काय असं. शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,500 कमीत कमी, जास्तीत जास्त हेक्टरी 52,000 रुपये असा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामध्ये तुमच्या पिकानुसार नुकसान मिळणार आहे तुम्हाला पीक विम्याचं, कारण की त्यामध्ये कापूस होता, सोयाबीन होतं, तूर होती, उडीद होता, मूग होता, इतर पिकं. पावसाळी पिकामध्ये कोणते पीक होते त्यावर तुमच्या अवलंबून राहणार आहे की पीक विमा किती मिळणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं की पीक विमा नेमका हेक्टरी 17,000च का इतर का गोष्टी. शेतकरी मित्रांनो, हा समजा तुमच्या पिकानुसार मिळत असतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट की यामध्ये कोणकोणते जिल्हे असत आहेत. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये हिंगोली असो, नांदेड असो, परभणी असो, धाराशिव असो, छत्रपती संभाजीनगर असो, यवतमाळ असो, अशा वेगळ्या जिल्ह्यांना मिळालेला आहे. आता उर्वरित जिल्ह्यांना ज्या ज्या मिळाला नाही, यवतमाळ असो, नांदेड असो, त्यानंतर कोल्हापूर असो, धुळे असो, बीड असो, सातारा असो, अमरावती असो, काही जिल्ह्यांमध्ये मिळाला नाही यापैकी. असे बरेचसे जिल्हे आहेत की महाराष्ट्राच्या 29 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे. 34 जिल्ह्यापैकी 29 जिल्ह्यांना पीक विमा मिळणार असून या दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित ज्या काही सांगितल्यानुसार उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांना या दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांची आधार कार्डची KYC करून बँकला लिंक नसेल ती लिंक करून ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण मित्रांपर्यंत आणि तुमच्या पाहुण्यांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून ते पण सतर्क होतील. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी, पीक तक्रार, पीक नोंदणी आणि पीक विमा भरला होता त्यांना हा पैसे नक्कीच मिळणार आहेत. कोणतीही अडचण किंवा कोणतीही चिंता करायची गरज नाही, कारण की हे पैसे नक्कीच लवकरात लवकर तुमच्या खात्यावर येतील. 5 मे लोक सांगितलेले आहे, पण लवकर पण येऊ शकतात. जर तुमच्या आधार कार्डची KYC केली नसली आणि बँकला लिंक नसेल तर ते लिंक करून पहा, जेणेकरून पैसे तुमच्या खात्यावर लवकरात लवकर DBTद्वारे जमा होतील. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.